गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेली मुंबई सेंट्रलमधील एसटी पूर्ववत आता झालेली आहे। एसटी बस स्थानकामधील काँक्रीटचं काम पूर्ण झाल्यानं आता वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। काम सुरू असताना एसटीच्या फेऱ्या मुंबई सेंट्रल ऐवजी कुर्ला, दादर आणि परळमधून सुरू होत्या। मागील 3 महिन्यांपासून मुंबई सेंटरमध्ये असणारा एसटी डेपो हा पूर्णपणे बंद होता, कारण की रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू होतं आणि त्यामुळे मागील 3 महिन्यांपासून हा डेपो बंद होता। मात्र आजपासून ह्याच एसटी डेपोमधल्या ज्या एसटी आहेत त्या पूर्णपणे पुन्हा एकदा रस्त्यावर धावणार आहेत। मी सध्या मुंबई सेंटरच्या बस डेपोमध्ये आहे आणि ह्या बस डेपोमध्ये आपण जर बघितलं की मागील 3 महिन्यांपासून ह्या ठिकाणी रस्ता काँक्रिटीकरणाचं काम सुरू होतं। MIDCच्या निधीतून ह्या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालं आहे आणि आजपासून या एसटी गाड्या आहेत ह्या पूर्णपणे आता पूर्वरित झाल्या आहेत, रस्त्यावर त्या आता धावणार आहेत। आग्र्यातील काँक्रिटीकरणाचं काम 23 डिसेंबर 2024 पासून हे सुरू झालं होतं आणि 13 मार्च पर्यंत म्हणजे 13 मार्च 2025 पर्यंत हे काम पूर्ण झाल्याने आज ह्या एसटी पूर्वपदावर आल्या आहेत आणि आजपासून ह्या पुन्हा एकदा ह्या ज्या एसटी आहेत या दादर, परेल, नेहरू आणि पनवेल ह्या भागामध्ये पुन्हा एकदा धावणार। त्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना एक आनंदाचं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन आदिलसह मयूरज जाधव, TV9 मराठी, मुंबई।